माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिभेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. आम्हाला महाराष्ट्रातल्या या जनतेला सगळ्यांना मिळून, तरुण आणि तरुणींना हा भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि म्हणून मी आज एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय. रंग तुझा चढू दे, पिढा पिढा आता कात धुनी टाकू दे. अमृताची नाही गोडी तुझ्या दुधाचार पुढी, तुझा सण आला यो उभारली तुझी गुढी. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील त्या या आता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत. याच्यासाठी सगळेजण तुम्ही कामाला लागावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. आणि आज आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.